दोन शब्द काही बाबूचा बर्थडे आता कारण आई आहे त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही कंटिन्यू बोला मामाकडून का कोणा मामाकडून मामाकडून आजोबा नारपूरच्या आजोबांकडून एक सोन्याचा कडा आपल्या गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, घाई गडबडीत अर्धाच ब्लॉग झाला आणि आता मस्तपैकी रेडी झालो, सर्व झालं तयारी वगैरे. आणि माझा मेकअप आर्टिस्ट कोण आहे तुम्हाला दाखवते माझी. तर बघा, हाय. तर तुमच्या आय डीचं नाव सांगा आणि मेकअप आर्टिस्टचा काय आहे का आय डी तो पण. ग्लो बाय शीतल माझ्या आयडीचं नाव आहे इंस्टावर. चिरल्याचंच आहेत. आणि जर तुम्हाला DM करायचं असेल तर या आय डीवर जाऊन DM करा आणि भरपूर ऑर्डर द्या. तर गाईज आता सर्व झालं. आता टुट्टू शेटला तयारी करते आणि सर्व बाकी आहेत, सगळे आहेत पण दाखवते असते. तिचा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो आमचा भूषणमध्ये आज आम्ही ब्लॉग करणार आहोत एक उपरमध्ये अँटी फ्लिकर. कसा दिसते आमचा लाईव्हवाला 24 लाईव्हला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सर. आम्ही तर या केला पब्लिक आलेली आहे. तेच जुन्या आले राहू दे. हे आमचा लिंक पाठवले. दोन शब्द काही बाबूचा बर्थडे आता कारण आई आहे त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही कंटिन्यू तर गाईज मस्तपैकी सेलिब्रेशन वगैरे झाला आणि आता आले त्याचे आजी आजोबा नारपोलीचे. तर आजी आजोबा आले त्याला मस्त गिफ्ट आणि आम्ही सर्वांनी फोटो काढले. सर्व फॅमिली रिलेटिव्ह त्यांचे सर वगैरे सर्व फॅमिली आले. त्यांना माझ्याकडून व त्यांच्याकडून व सर्व फॅमिलीकडून धन्यवाद आणि सर्वांनी उपस्थिती दिली त्याच्यामुळे थँक्यू सो मच. तर आता मस्तपैकी फोटो काढतो आम्ही आजी आजोबासोबत. आता सर्व पाहुणे आता स्टेजवर येऊन फोटो काढायची गडबड चालू आहे आणि मला काही वेळच नाही भेटला ब्लॉग वगैरे काढायला. आम्ही कॅमेरा सेट ठेवलेला करून टेबलावर त्याच्यामुळं आणि कोणच नव्हतं काढायला. आहेत पण लय कंटाळतात कॅमेरा पकडायला आणि बहुतेक जण अशीच जेवण वगैरे वाढत होती किंवा असे पाहुण्यांकडे लक्ष त्याच्यामुळं. आणि सर्व अशीच आमची आजी आजोबा त्याचे काका काकी सर्व मामा मामी आत्या सर्व हे सर्व फॅमिली आली. तर गाईज आता तुम्ही ब्लॉग बघा. आता मी सगळा म्हणजे कॉपीराईट बसलं त्याच्यामुळे थोडी फास्ट व्हिडिओ केले. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि समजून घ्या.
तर गाईज आता सर्व पाहुण्यांचे सर्वांचे फोटो वगैरे झाले, सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आता हे बघा कशी शायनिंग होतात. तर आमचे फोटो काढायचे होते फॅमिलीचे, तिघांचे आमचे. तर काय फोटोज काढायला भेटले नाही कारण का लय खूप गडबड झाली आमची. तरी पण मी 3-3:30ला तयारी करायला घेतली. त्याच्यामुळं तरी पण एवढा लेट झाला, पाहुण्यांकडे वगैरे लक्ष द्यायचं होतं त्याच्यामुळं. कारण का एकटंच आम्ही दोघं जण म्हणजे हे होतं ना, अजून सर्व पाहुण्यांच्याकडे लक्ष द्यायला सर्व होते. आता मस्तपैकी आमचे फोटो वगैरे काढले आम्ही आणि त्याच्यानंतर सर्व पाहुणे वगैरे जेवले. आम्ही थोडे घरातले जेवायचे बाकी होतं आणि टुट्टू शेटने एकदम म्हणजे फुल सपोर्ट केला आम्हाला. जोपर्यंत सेलिब्रेशन डान्स वगैरे होत तोपर्यंत तो एकदम मस्त राहिलेला, चिडचिड करत नव्हता. मस्त थोडा चिडचिड गेली, त्याला भूक लागलेली त्याच्यामुळे. त्याच्यानंतर परत त्याला मी फोटो वगैरे काढायला आणला, त्याला भरवलं वगैरे आणि मस्त फोटोग्राफर वगैरे आमचे फोटो काढत होता. आणि मस्तपैकी मला बाकी डेकोरेशन वगैरेचा मला थोडासा ब्लॉगमध्ये दिसेलच, तर बघून घ्या तुम्ही. आणि आता आमचे फोटो वगैरे होते आणि आता मस्तपैकी डान्स वगैरे करू. ब्लॉग कंटिन्यू